सरकार नवीन नवीन येते, भाडेवाढ वाढवते, पुन्हा निवडणूक आल्यानंतर कमी करते. फायदा पण झाला सांगता कोरोनामध्ये आणि परत भाडेवाढ करणं गरजेचं आहे. इथे परवडेल का आम्हाला? नुसतं बसलं भाडं द्यायचं आणि घरात काय उपाशी राहायचं? आणि ही भयंकर भाडेवाढ आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये कमी दरामध्ये लांबचा प्रवास करण्यासाठी एसटीचा प्रवास मार्ग नेहमी स्वीकारला जातो. राज्यभरात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात असो, लालपरीचा प्रवास हा महत्वाचा मानला जातो. मात्र आता याच एसटीचा प्रवास मागला आहे. जवळपास 15% वाढ या एसटीच्या दरवाढीमध्ये झाली आहे. त्यामुळे एसटीने प्रवास कसा करायचा असा सवाल या प्रवाशांना पडलाय. मात्र या सगळ्यावरती प्रवाशांचं म्हणणं काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. ही भाडेवाढ योग्य आहे का? अजिबात योग्य नाहीये. उलट आम्ही कमी कशी होतील ते बघतो. रिटर्न माणसं आहेत आम्ही. मग रिटर्न कमी कशी होतील ते बघतो. ते दिवसेंदिवस वाढत आलं आणि त्यामध्ये त्यांनी अजून ती कुठची स्पेशल गाडी केली आहे, शिवशाही केली. तिची तिकीट भरमसाठ ठेवलेली आहे. 450 रुपये नाशिकची तिकीट ठेवलेली आहे. मग ते परवडेल का आम्हाला? का बरोबर? भाडेवाढ केली ना प्रशासनाकडून, राज्य सरकारने भाडेवाढ केली. नाही नाही, हे चुकीची आहे. भाडेवाढ चुकीची आहे. असं एवढं नाही करायचं. नागरिकांची पण सोय झाली पाहिजे ना तशी. आणि त्यामध्ये रिटर्न माणसांनी करायचं काय? नुसतं बसलं भाडं द्यायचं आणि घरात काय उपाशी राहायचं? हा पण सवाल येतो ना. रद्द झाली पाहिजे. रद्द म्हणजे पुन्हा रद्द नका, कमी तरी झाली पाहिजे. कमी दरात झाली पाहिजे. सामान्य माणसांना किंवा पब्लिकला जे पण जाणारे लोक आहेत, आज त्यांना तुम्ही एवढं खिशाला ताण आधीच ऑलरेडी सगळे ताण दिलेला आहे सगळ्यांनी. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर त्यांनी जीएसटी लावलेला आहे, काही घ्यायला जीएसटी लावलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही फायदा पण झाला सांगता कोरोनामध्ये आणि परत भाडेवाढ करणं गरजेचं आहे. तर त्या ज्या काही त्रुटी आहेत तुमच्या, त्यांनी तिकडे बघायला पाहिजे. लोकांवर ताण द्यायला नाही पाहिजे खरं म्हणजे. आणि ही भयंकर भाडेवाढ आहे तसं पाहायला गेलं तर. भाडेवाढ रद्द झाली पाहिजे. हो, जी आहे आधीची जी आहे ना ती हरकत नाही तिथपर्यंत. पण आता भाडेवाढ एवढी प्रचंड भाडेवाढ आहे. भाडेवाढ परवडणारी आहे का? नाही परवडणारी आहे. काय वाटतं मग कमी असावी? नाही, कमी असावी. आता जे सरकारने केलं तसंच असावं. सरकार नवीन नवीन येते, भाडेवाढ वाढवते, पुन्हा निवडणूक आल्यानंतर कमी करते. मग हे असं झालं नाही पाहिजे. असं सरकार नाही पाहिजे ना. साधारणतः तुम्ही एसटीच्या माध्यमातून कुठून कुठे प्रवास करता? मी रत्नागिरी पर्यंत जाते. पण आता भाडेवाढ तुमची बेस्टी झाली आहे, लालपरी पण वाढलेली आहे. मग कसं काय करणार? ज्येष्ठ नागरिकला पण सुलभ काहीच नाही आहे. मग उपयोग काय त्या गाडीचा? महिलांना 50% मोफतमध्ये प्रवास आहे. पण सगळ्याचा परिणाम 50% नाही आहे. मी रत्नागिरीला जाते, कधी कोण 30 घेते, कोणी 70 घेते, कोणी 80 घेते. वाढलेलं आहे म्हणे सगळं. बाकी काय उपयोगाचं काही नाही. आणि बसची भाडेवाढ वाढलीच नाही पाहिजे ना. सामान्य लोकांना ती कमीच पाहिजे. उपयोग काहीच नाही आम्हाला. फक्त मतदानासाठी ते फक्त करतात आहे. मग ते मतदानासाठी केलं तर कायम 5 वर्ष ठेवा ना तसं. मग निवडून आल्यानंतर बंद. आता निवडणूक झाल्यानंतर आम्ही मत दिल्यानंतर परत भाडेवाढ वाढली तुमची. उपयोगाचं काय? हो, मतदानासाठीच हे करतात आहे ना. बाकी काय करतात आहे? बाकी काहीच नाही करत आहे. हेच सरकार आहे. खरं सांगू, आम्हाला आता येताना कळलं. ऍक्च्युली काय माहिती नव्हतं. माझ्याकडनं त्यांनी काहीतरी 35 रुपये जास्त लागतील म्हणून घेतले. ते काल रात्री 12 वाजल्यापासून भाडेवाढ झाली असं सांगण्यात आलं. त्यामुळे मी अजून एवढा विचार नाही केला की योग्य आहे का अयोग्य आहे. कारण हल्ली बऱ्याचशा योग्य आणि अयोग्य गोष्टी आमच्या समजण्याच्या पलीकडे असतात, त्यामुळे कळत नाही. एनिवेज लेडीजना 50% ते सवलत देत आहेत. त्यामुळे त्याच्यात 35 रुपये वाढले म्हणजे काही मला खूप नाही वाटले. मी ते पैसे दिले. आता बघूया गव्हर्नमेंट काय. असं मी ऐकलं की नाहीये वाढलेली आणि त्यांनी घेतले. काय बघूया आता काय होतंय त्याच्यावरती.
नाही ऍक्च्युली काय सगळंच वाढत जातं ना. काय म्हणतो डीए जसा वाढतो तसं तुम्ही महागाई वाढवत जाता. काय काय करत असता असं तर काय मला तर जाणवलं नाही की वाढलं एवढं तर काय फरक पडतोय. ओके 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 आणि त्यांनी बायकांना 50% सवलत दिली हेच खूप आहे. की तुम्ही महिला आहात, तुम्हाला 50% मुदत ही जी आहे ती मोफत आहे. किती वर्षात वाढले हे मला आयडिया नाहीये. किती वर्ष 500 रुपये तिकीट आहे. तर मग जर काही ठराविक 2 वर्षांनी वाढत असेल तर इट्स ओके. कारण रिक्षावाले वाढवत आहेत, टॅक्सीवाले वाढवत आहेत, ओला उबरवाले वाढवत आहेत. त्यामुळे मग ते म्हणणार आम्ही का नाही. फक्त त्यांनी थोड्याशा बसच्या सोयी आणखी चांगल्या करायला पाहिजे. म्हणजे जसं मी आता वाकडला येते ना, तुमची स्वारगेटची बस सुटते सकाळी 7 वाजता आणि ती काल वाकडला आली 8:30 वाजता. सो पैसे वाढवा पण त्याच्याबरोबर तुमच्या सेवेमध्ये पण काहीतरी तुम्ही डेव्हलप करा. मला वाटत नाही की स्वारगेट ते वाकड हे अंतर 1.5 तासाचं आहे. सकाळी 7 वाजता कुठलाही ट्रॅफिक नसतो. मग त्यांना 1.5 तास लागायचं कारण काय. पुढच्या वेळी मी नाही येणार शिवनेरीने, कारण मला हे 1.5 तास तिथे उभं राहणं नाही परवडत. तो भाडं जरूर वाढवा तुमचे जर काही प्रॉब्लेम्स असले तर, पण त्याच्याबरोबर सोयी किंवा सुविधा पण लोकांना योग्य प्रमाणात द्या. एवढंच म्हणतो. तर एसटीच्या दरवाढीबाबत आपण प्रवाशांची बातचीत केली. प्रवाशांनी या वाढलेल्या दरवाढीवरती आपली नाराजी व्यक्त केली आहे. वाढलेल्या दरवाढीमुळे नेमका प्रवास कसा करायचा असा सवाल आता या प्रवाशांनी उपस्थित केलाय. त्यामुळे ही वाढलेली दरवाढ ही आता कायम राहणार का ही रद्द होणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहणार आहे. याशिवाय राज्यभरामध्ये एसटीच्या दरवाढीचा मुद्दा हा प्रचंड तापलाय. राजकारण्यांनी सुद्धा हा विषय धरून ठेवलेला आहे. आज संपूर्ण राज्यभरामध्ये पाहायला गेलं तर याचा विरोध होत आहे. त्यामुळे आता प्रशासन ही वाढलेली दरवाढ रद्द करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश स्टोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.